नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण इकडे आता एक तापामध्ये बघू शकता कशा प्रकारे आदिवासी बांधवांचा तापा आहे ते थेट आमदार जे राजन नाईक आहे त्यांच्या घरावरती जाणार आहे। कशा प्रकारे दृश्य तुम्ही पाहू शकतात लाईव्ह, किती हजारोची संख्येने इकडे आदिवासी समाज एकत्र झाले। काही दिवसा अगोदर इकडे अर्नाळा गावाची झोपडा तोडण्यात आलेला असं म्हणणं होतं की आमदार राजन नाईक यांनी विधान परिषदेत प्रस्ताव मांडला होता आणि त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आलेली असं म्हणणं पण होता का भाजपामध्ये सामील नाही झाले त्यामुळे यांच्या घरावरती बुलडोजर चढवला। आता आपल्याबरोबर ह्या सर्व लोक आहे त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू। नेमकं पुढे जाऊन त्यांची काय मागणी असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे, काय सांगणार आप पार्टीचे आपण पण प्रतिनिधी करते, आपण या मोर्चेला समर्थन दिलं, काय सांगणार पुढची भूमिका? हे बघा, हे भाजप सरकारद्वारे स्थानिक आदिवासी कोळी व कातकरी समाजाच्या लोकांवरती प्रचंड प्रमाणात अन्याय झालेला आहे। त्यांचे घर बांगलादेशी म्हणून तोडलेले आहे, हे कुठेतरी चुकीचं आहे। आदिवासी हा त्याचा मूळ निवासस्थान जंगल असून आम्ही एकाच वाक्यात तुम्हाला उत्तर द्यायचं झालं तर गाव छोडेंगे नाही, जंगल छोडेंगे नाही, माई माती छोडेंगे नाही, लढाई छोडेंगे नाही। 41 बिल्डिंगचं पण तसं झालं होतं, त्यांना आश्वासन। हे बघा, हे फसवे सरकार आहे। रडतात आमदार, लोकांसमोर लढतात आणि पाठीमागे स्वतःच असे गरिबांवरती अत्याचार करण्यासाठी ते लोक अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करतात जेणेकरून गरिबांवरती अन्याय झाला पाहिजे। आणि ते आपले पुंजीपतीचे सरकार आहे, गरिबांचं सरकार भाजपा नाही। गरिबांचं सरकार भाजप नाही असा थेट त्यांनी आरोप लावलेला। सध्या आपल्याबरोबर शेरू वाघ आहे, त्यांच्या वतीने सर्व मोर्चा उभारण्यात आलेला आहे। काय सांगणार शेरू वाघ जी आपण आवाहन केलं होतं, आव्हानचं दृश्य हजारोच्या संख्येमध्ये इकडे उपस्थित झाले आपल्या समर्थनमध्ये, काय म्हणणं, पुढची भूमिका कशा प्रकारे असणार आहे? ज्यावेळी आमच्या घरावर बुलडोजर फिरला होता, ज्यावेळी आमच्या घरावर बुलडोजर फिरला होता त्यावेळी आम्ही लोक रडले होतो तिथे आणि आमच्या डोळ्यातनं जो अश्रू पडला त्या अश्रूचा बदला घेण्यासाठी आज संबंध जिल्ह्यातली लोक आमची या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लोकशाही मार्गाने आमचा हा मोर्चा निघालेला आहे। आमच्या घरांची पुन्हा पुनर्वसन करून दिलं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे। जोवर आमचं पुनर्वसन होत नाही तोवर आम्ही थांबणार नाहीत। पण त्या ठिकाणी आम्ही पाहिलं आमदारांच्या घरावरती आमदार स्वतः त्या ठिकाणी मौजूद नाही, ते तीर्थस्थानाला गेले, तर तशा प्रकारे कशा असणार? नाही, मग आमदार जर तिथं आता उपस्थित नसतील तर ते घाबरून जर पळाले असतील तर मग त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवर आमच्याशी बोलावं, आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्यात, तोवर आम्ही थांबणार नाहीत। एका कायमामध्ये विधानसभेत तुम्ही संपूर्णपणे पाठिंबा दिला होता सोनूताई यांना, जे वसईचे विधानसभेचे आमदार आता झाले। सोनूताई घरावरती हतोडा भाजपने केलाय, सावकाश चला। सोनूताई ह्या चळवळीतून वर आलेल्या आमदार होत्या आणि म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता, आम्ही त्यांना मतदान केलं होतं। मात्र आज त्यांनी आमच्या घरं तुटत असताना कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाहीत, म्हणून आमच्या लोकांमध्ये प्रचंड नाराजगी आहे आणि ह्याचा आम्ही घटनेचा निषेध करतो आणि आमची घरं जोवर बांधून देत नाही तोवर आम्ही लढाई मागे घेणार नाही। पोलिसांकडून कसा प्रतिसाद आहे, आपल्याला अडवण्यात आलाय का कुठे? नाही, अजूनपर्यंत तरी पोलिसांचा आम्हाला चांगल्या पद्धतीने कॉपरेटिव्ह आहे, परंतु शेवटी सांगता येत नाही। सरकार त्यांची आहे, सत्ता त्यांची आहे, ते शेवटी गृहमंत्री त्यांचा आहे, काय करतील सांगता येणार नाही। बाई बोलीचं तुटलं, अजून तुमचं पण घर तुटलं, त्या दिवशी तुम्ही जोरात रडत होते, घरच्या बदले घरची मागणी अशी केली, काय म्हणणार? मी आदिवासी कातकर आहे, आदिवासी कातकर आहे, बंगाली जातीची नाही मिळव, आदिवासी कातकर आहे। मला घर जसा मोडला तसा बांधून पाहिजे, घरात राहील, आमदाराच्या घरात राहील, विस्तारा घेऊन आमदाराच्या घरात राहील। त्या प्रकारे सांगितलंय का घरचे बदले घर भेटला नाही तर थेट आमदाराच्या घरावरती आम्ही राहणार, अशा प्रकारचा आदिवासी कातकरी बांधवांचा म्हणणे। ज्या प्रकारे आपण बघू शकता हजारोच्या संख्येने मोठा तापा आता थेट आमदार राजन नाईक यांच्या घरावरती पोहोचणार आहे। काही तासानंतर काय दृश्य असणार सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला नक्कीच पुढे दाखवायचा प्रयत्न करू।